उलट आपण फर्स्ट टॉपिक काल स्टार्ट केलं मॅथमॅटिकल लॉजिक. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं, मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय? मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय? स्टडी ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय? मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय? स्टडी ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. स्टडी ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. स्टडी ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. स्टडी करतो म्हणजे काय करतो? कंपाऊंड स्टेटमेंटचं. कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे चेक करतो. कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे आपण चेक करू. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट्स च्या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? कंपाऊंड स्टेटमेंट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट जर असतील तर त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. स्टेटमेंट म्हणजे काय? सिंपल स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स. आणि असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? असा सेंटेन्स ज्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली असते. इन्फॉर्मेशन. काल याचे एक्झाम्पल बघितले बघा. कुठले कुठले एक्झाम्पल होते? सन रायझेस इन द ईस्ट. सन रायझेस इन द ईस्ट ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सन कुठून राईज होतो? ईस्ट मधून. हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या टाईपच्या सेंटेन्सला काय म्हणायचं? असर्टिव्ह सेंटेन्स. 2+2 इज इक्वल टू 4. बरोबर. हे पण इन्फॉर्मेशन आहे, हे पण स्टेटमेंट आहे. बघा 2 आणि 2 चे एडिशन किती होते? 4. तर असा सेंटेन्स ज्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याला काय म्हणायचं? असर्टिव्ह सेंटेन्स. त्यालाच आपण काय म्हणतो? स्टेटमेंट. बरोबर. आणि असे दोन सिंपल स्टेटमेंट्स जर जॉईन केले तर त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. काय म्हणायचं? कंपाऊंड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल 2+2 इज इक्वल टू 4 अँड 2 into 2 किंवा 2 into 3 इज इक्वल टू 6. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. एक सिंपल स्टेटमेंट आहे, हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. दोघांना जोडलेलं आहे. अँडनी जोडून हा एक सिंपल स्टेटमेंट आहे, हा पण एक सिंपल स्टेटमेंट आहे. दोघांना अँडनी जोडलेलं आहे. आता हा काय तयार झाला? कंपाऊंड स्टेटमेंट तयार झाला. बरोबर. या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण स्टडी करतो. म्हणजे हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे फक्त आपण स्टडी करतो. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये काय करतो? अशा कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स आहे हे चेक करतो. हे ट्रू आहे का फॉल्स आहे? हे ट्रू आहे. 2+2 4 होते. 2 into 3 किती होतं? 6 होतं. असं जर म्हणलं मी 2+2 इज इक्वल टू 5 अँड 2 into 3 इज इक्वल टू 7. तर हे ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. हे काय आहे? फॉल्स. त्या पूर्ण टॉपिकमध्ये आपण काय करणार आहे? असं कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असणार आहे. ते ट्रू आहेत का फॉल्स आहे हे फक्त चेक करायचं. येते का लक्षात? काल स्टेटमेंटची डेफिनेशन बघितलं आपण. स्टेटमेंट म्हणजे काय? अ स्टेटमेंट इज अ असर्टिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट म्हणजे काय? असर्टिव्ह सेंटेन्स. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? एखादा दिलेला स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. एखादा दिलेला स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असते. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. बरोबर. दिलेला स्टेटमेंट बरोबर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. दिलेला स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. बाकीचे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघितले बरोबर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स याला आपण स्टेटमेंट कन्सिडर करत नाही. बरोबर का? प्लीज गिव्ह मी युअर पेन हा स्टेटमेंट नाही आहे. बरोबर का? कारण इथे इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. प्लीज गिव्ह मी युअर पेन हे काय केलं? समोरच्याला रिक्वेस्ट केली. हा कुठल्या टाईपचा सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर का? व्हॉट इज युअर नेम हा इंटरोगेटिव्ह टाईपचा सेंटेन्स आहे. प्रश्न विचारे. बरोबर का? व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बरोबर. 4 टाईपचे सेंटेन्सेस असतात. असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट तेवढं स्टडी करणार आहे. बाकीचे 3 स्टडी करणार नाही.
कसं ओळखायचं? असर्टिव्ह आहे का? त्याला विचारायचं हे ट्रू आहे का फॉल्स? हे ट्रू फॉल्सच्या कॅटेगरीमध्ये फॉल करत नाही. प्लीज गिव्ह मी युअर पेन. ट्रू आहे का फॉल्स आहे? सांगू शकत नाही. व्हॉट इज युअर मीन? हे ट्रू आहे का फॉल्स आहे सांगू शकत नाही. ट्रू किंवा फॉल्सच्या कॅटेगरीमध्ये फॉल करत नसेल तर ते असर्टिव्ह सेंटेन्स नसते. इथे बघा तुम्ही, हे बघा, इथे बघा. हे सगळे सेंटेन्सेस जे आहेत ते असर्टिव्ह सेंटेन्सेस. सन रायझेस इन द ईस्ट, हे स्टेटमेंट ट्रू आहे. 2 into 2, 5 into 2, 10 होते. इकडे 11 लिहिले, फॉल्स आहे, पण स्टेटमेंट. तर जो स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स या कॅटेगरीमध्ये पडतो त्यालाच स्टेटमेंट म्हणायचं. बरोबर, बाकीची स्टेटमेंट नाही आहे. स्टेटमेंट आहे का? असेल तर ट्रू फॉल्स आपण काल बघितलं. पुढचा कन्सेप्ट आपण बघूया, लॉजिकल कनेक्टिव्ह. सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंटचे लॉजिकल कनेक्टिव्ह बघूया. नेक्स्ट पॉइंट, लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह. आता दोन सिंपल स्टेटमेंट्सला जोडलं आणि एक स्टेटमेंट बनवलं तर त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. दोन सिंपल स्टेटमेंटला जोडणारा दोन सिंपल स्टेटमेंटला जोडून जो एक स्टेटमेंट तयार होतो त्याला काय म्हणायचं? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, राम लिव्स इन सोलापूर and सीमा लिव्स इन पुणे. ठीक आहे, दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत बघा. हे एक सिंपल स्टेटमेंट आहे आणि हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. दोन सिंपल स्टेटमेंट्सला जोडून एक कंपाऊंड स्टेटमेंट बनवले. आता या दोन सिंपल स्टेटमेंटला जोडण्यासाठी जो वर्ड यूज केलेला आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण ह्याला काय म्हणत होतो? याला म्हणत होतो कंजंक्शन्स. बरोबर का? काय म्हणत होतो ह्याला? कंजंक्शन्स. कुठले कुठले कंजंक्शन्स होते? अँड होता, ऑर होता, बट होता, ऑल्सो होता, बिकॉज होता, असे खूप सारे होते. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये दोन सिंपल स्टेटमेंट्सला जोडण्यासाठी आपण जे कंजंक्शन यूज करतो त्याला इथे कनेक्टिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? कनेक्टिव्ह. इंग्लिश लँग्वेजमध्ये कंजंक्शन म्हणायचं, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये त्याला काय म्हणायचं? कनेक्टिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं? कनेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, या स्टेटमेंटला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करायचं आपल्याला, तर या स्टेटमेंटला काहीतरी नाव द्यावं लागेल. ह्या स्टेटमेंटला नाव देतो, या स्टेटमेंटला नाव देतो क्यू. ठीक आहे, आणि ह्याला सिम्बॉलिकली असं रिप्रेझेंट करतो. ठीक, तर हा स्टेटमेंट मॅथमॅटिकली असं लिहू शकतो, पी अँड क्यू. ह्याला रीड कसं करायचं? पी अँड क्यू. कसं रीड करायचं ह्याला? पी अँड क्यू. पी म्हणजे काय? राम लिव्स इन सोलापूर. अँडला हा सिम्बॉल वापरायचा. आणि हा जो दुसरा स्टेटमेंट आहे, सीमा लिव्स इन पुणे, त्याला क्यू यूज केलं. तर या स्टेटमेंटचा हा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. आणि या मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशनमध्ये हे जे यूज केलेलं आहे हा आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. काय आहे हा? लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. हा जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे याला म्हणायचं अँड. काय म्हणायचं याला? अँड म्हणायचं. पी ऑर क्यू या टाईपच्या लॉजिकल कनेक्टिव्हला म्हणायचं ऑर. काय म्हणायचं? याला म्हणायचं अँड, ज्याला काय म्हणायचं? ऑर. ठीक आहे, हा जो लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलेला आहे ह्याला म्हणायचं इफ देन. काय म्हणायचं? इफ देन. बरोबर. या दोन सिंपल स्टेटमेंट्सला जोडण्यासाठी इफ देन सेंटेन्स कसं, इफ देन लॉजिकल कनेक्टिव्ह कसं यूज होणार? हा इफ सुरुवातीला यूज होणार. इफ राम लिव्स इन सोलापूर, त्याच्यानंतर ना देन सीमा लिव्स इन पुणे, असं होणार. बरं, आणि त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन असेल. हा जो आहे त्याला शॉर्टमध्ये इफ म्हणतात. इफ म्हणलं तर IFF, इफ. इफ आणि इफ अँड ओनली इफ हे त्याचा फुल फॉर्म आहे. शॉर्टमध्ये त्याला इफ पण म्हणतात. इफ अँड ओनली इफ राम लिव्स इन सोलापूर, सीमा लिव्स इन पुणे. ठीक आहे, याला काय म्हणायचं? इफ अँड ओनली इफ. पी इफ अँड ओनली इफ क्यू असं म्हणायचं. पाचवा जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे त्याला नेगेशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? नेगेशन. इकडे लिहितो फक्त. ठीक आहे, याला म्हणायचं नेगेशन. हे कुठे कसं यूज करायचं ते सांगतो मी पुढे. ठीक आहे, निगेशन म्हणजे स्टेटमेंटला निगेटिव्ह करायचं. राम लिव्स इन सोलापूर आहे का नाही, तिथं नॉट हा शब्द ऍड करायचा. राम डज नॉट लिव्ह इन सोलापूर असं लिहायचं. आणि मॅथमॅटिकली त्याला कसं लिहू शकतो? निगेशन पी लिहू शकतो. काय लिहू शकतो? निगेशन पी असं लिहू शकतो.
तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कंपाऊंड स्टेटमेंटचा आपण स्टडी करतो. दोन सिंपल स्टेटमेंट्सला जोडून आपण कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो. कंपाऊंड स्टेटमेंट तयार करण्यासाठी हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आपण यूज करणार, बरोबर का? हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आपण यूज करणार. या लॉजिकल कनेक्टिव्हचा हे बेटा, ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचा नाव याला म्हणतात कंजंक्शन. काय म्हणतात त्याला? कंजंक्शन. याला म्हणायचं काय नाव दिलं टेक्स्टबुक मध्ये? डिसजंक्शन. काय म्हणायचं याला? डिसजंक्शन. डिसजंक्शन. याला काय म्हणणार? इम्प्लिकेशन. दिलं का टेक्स्टबुक मध्ये? इम्प्लिकेशन. आणि ह्याला डबल इम्प्लिकेशन लिहिलं का? काय नाव दिलं टेक्स्टबुक मध्ये? डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन. आणि ह्याला म्हणायचं निगेशन. तर हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. ते अजून डिटेलमध्ये बघूया. टायमिंग तुम्ही एवढं तरी लिहून द्या. एवढं लिहून घ्या. ठीक आहे. तर कंपाऊंड स्टेटमेंट्स आपण बघितलं. ठीक आहे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? दोन सिंपल स्टेटमेंट्सला कुठल्या तरी लॉजिकल कनेक्टिव्हने जोडलं तर काय तयार होतो? कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतो. दोन सिंपल स्टेटमेंटला जोडलं तर काय तयार होतं? कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतो. कंपाऊंड स्टेटमेंट तयार करण्यासाठी असा कुठला तरी इंग्लिश लँग्वेजमध्ये त्याला कंजंक्शन म्हणत होतो. मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये त्याला काय म्हणणार आहे? कनेक्टिव्ह यूज करावं लागतं. पहिला कनेक्टिव्ह कुठला होता? कंजंक्शन. पहिला कनेक्टिव्ह कुठला होता? कंजंक्शन. आता दोन सिंपल स्टेटमेंट्स असतील, पी आणि क्यू नावाचे दोन सिंपल स्टेटमेंट असतील, तर त्या सिंपल स्टेटमेंटचे प्रत्येकाची काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे, बरोबर का? आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटची कंबाईंड ट्रूथ व्हॅल्यूचा हा टेबल दिलेला आहे. याला म्हणायचं ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. याला काय म्हणायचं? ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. असं डिसजंक्शनचं पण आहे, इम्प्लिकेशनचं पण आहे, बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशनचं पण आहे, नेगेशनचं पण आहे. त्याचे रूल सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर पहिला कंजंक्शनसाठी ट्रूथ टेबल कसा तयार करायचा? फॉर एक्झाम्पल हा सेंटेन्स आहे, राम लिव्स इन सोलापूर अँड सीमा लिव्स इन पुणे. ठीक आहे. याला म्हणलेलं आहे आपण पी, याला काय म्हणलंय? पी. याला म्हणलेलं आहे क्यू. आणि ह्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो? या सिम्बॉल. तर या कंपाऊंड स्टेटमेंटचा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे? पी अँड क्यू आहे. पी अँड क्यू, हो का? पी अँड क्यू आहे. आता पी हा स्टेटमेंट आणि क्यू हा स्टेटमेंट. राम खरं सोलापूरमध्ये राहत असेल तर पी स्टेटमेंट ट्रू असणार आहे, बरोबर का? सीमा खरंच पुण्यामध्ये राहत असेल तर क्यू स्टेटमेंट ट्रू असणार आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत आणि मध्ये अँड यूज केलेलं आहे. तर हा कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? बरोबर का? हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. राम खरं सोलापूरमध्ये राहत आहे, सीमा खरंच पुण्यामध्ये. आणि हे वाक्य जर तुम्ही बोलात तर तुमचं सेंटेन्स कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे, बरोबर का? हे ट्रू आहे. राम सोलापूरमध्ये राहतोय, ट्रू आहे. पण सीमा पुण्यामध्ये राहत नाही, सीमा दुसरीकडे कुठेतरी राहते, कोल्हापूरमध्ये राहते. तर हा स्टेटमेंट काय होईल? फॉल्स. असं जर असेल तर हा म्हणलेला स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? हा स्टेटमेंट ट्रू आहे. अँड म्हणलेला मध्ये, राम लिव्ज इन सोलापूर अँड सीमा लिव्ज इन पुणे. ह्याचा अर्थ काय होतंय? राम सोलापूरमध्ये राहतो आणि सीमा कुठे राहते? पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये राहत नाही, ती कोल्हापूरमध्ये राहते. तर तुमचा स्टेटमेंट काय झाला? फॉल्स आहे. पूर्ण स्टेटमेंट काय झाला? फॉल्स आहे. फॉर एक्झाम्पल राम पुण्यामध्ये सोलापूरमध्ये राहत नसेल, हा पण पुण्यामध्ये राहतो, कुठे का राहील, हा फॉल्स आहे स्टेटमेंट. ठीक आहे. हा स्टेटमेंट फॉल्स आहे आणि हा ट्रू आहे. तर ओव्हरऑल तुमचा स्टेटमेंट ट्रू आहे का? ही चुकीची माहिती आणि हे बरोबर माहिती आहे. आणि मध्ये काय वापरलं? अँड. तर पूर्ण स्टेटमेंट तुमचा काय झाला? फॉल्स आहे, बरोबर का? फॉल्स आहे. आणि चौथी पॉसिबिलिटी काय? हा स्टेटमेंट पण फॉल्स असेल आणि हा स्टेटमेंट पण फॉल्स असेल. तर ओव्हरऑल तुमचा कंपाऊंड स्टेटमेंट काय असणार आहे? फॉल्स असणार. याला म्हणायचं ट्रू टेबल. याला काय म्हणायचं? ट्रू टेबल. हा ट्रू टेबल म्हणजे काय आहे? या सिंपल स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यूजचे दोन पॉसिबिलिटीज आहेत. एकतर हा ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. या सिंपल स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यूचे दोन पॉसिबिलिटीज आहेत, ट्रू किंवा फॉल्स.
आणि पी अँड क्यू ह्यांचे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन आहे. पहिला ट्रू दुसरा ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा फॉल्स, असे 4 कॉम्बिनेशन पॉसिबल आहे. पहिला ट्रू दुसरा पण ट्रू असेल तर ट्रू आहे. पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स आहे. पहिला फॉल्स दुसरा ट्रू तर फॉल्स, फॉल्स फॉल्स तर फॉल्स. हे लक्षात ठेवायची एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? कंजंक्शनसाठी रूल काय बघा, बोथ ट्रू तर ट्रू. काय लक्षात ठेवायचं फक्त? बोथ ट्रू तर ट्रू, बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. हे एवढं लिहून. हे बेटा सेकंड लॉजिकल कनेक्टिव्ह डिसजंक्शन. कंपाऊंड स्टेटमेंट कसं आहे बघा, राम लिव्स इन सोलापूर और सीमा लिव्स इन पुणे, असा कंपाऊंड स्टेटमेंट आहे. या सिंपल स्टेटमेंटला पी ने डिनोट करायचं, या सिंपल स्टेटमेंटला क्यू ने डिनोट करायचं. ऑरचा सिम्बॉल काय आहे असा, बरोबर. पी स्टेटमेंट ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. क्यू स्टेटमेंट ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. हा कंबाईन कंपाऊंड स्टेटमेंट जो आहे ह्याचे 4 पॉसिबिलिटीज, 4 पॉसिबल कॉम्बिनेशन असू शकतात, बरोबर. पहिला ट्रू दुसरा ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, पहिला फॉल्स दुसरा पण फॉल्स. या दोघांचे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत, बरोबर. हे कॉम्बिनेशन्स आहेत. आता पहिला ट्रू असेल आणि दुसरा पण ट्रू असेल म्हणजे राम लिव्स इन सोलापूर, राम खरं सोलापूरमध्ये राहत असेल आणि सीमा पुण्यामध्ये राहत असेल, दोन्ही ट्रू असेल आणि मध्ये ऑर असेल, तर ओव्हरऑल म्हणलेला स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं? राम लिव्स इन सोलापूर और सीमा लिव्स इन पुणे, बरोबर आहे की नाही? म्हणलेला स्टेटमेंट बरोबरच आहे. काय खोटा आहे का त्याच्यामध्ये? तर हे ट्रू आहे. बोथ ट्रू तर ट्रू. ठीक आहे. हा पहिला ट्रू आहे आणि दुसरा फॉल्स आहे. दुसरी केस काय आहे? पहिला ट्रू आहे दुसरा फॉल्स. राम खरं सोलापूरमध्ये राहते, सीमा सोलापूर पुण्यामध्ये राहते. तर म्हणलेला स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? तरी पण ट्रू असणार आहे. का पण ट्रू असणार आहे सांगतो तुला. एक स्टेटमेंट इथं ऑर असल्यामुळे एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तर हा पूर्ण स्टेटमेंट काय असणार आहे? ट्रू असणार. एक तर राम सोलापूरमध्ये राहते किंवा सीमा पुण्यामध्ये राहते. इथं किंवा म्हणल्यामुळे, ऑर म्हणल्यामुळे एक जरी ट्रू असेल तर ट्रू असणार, बरोबर का? पहिला फॉल्स असेल दुसरा ट्रू असेल तरी हा ट्रूच असणार आहे. जेव्हा दोन्ही फॉल्स असतात तेव्हा तो कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स असणार आहे, बरोबर का? दोन्ही फॉल्स असेल तर कंपाऊंड स्टेटमेंट काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. तर ह्याला लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे? डिसजंक्शनसाठी रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स. काय रूल आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स. कंजंक्शनसाठी काय होतं? बोथ ट्रू तर ट्रू. डिसजंक्शनसाठी काय? बोथ फॉल्स तर फॉल्स. कंजंक्शनसाठी बोथ ट्रू तर ट्रू, डिसजंक्शनसाठी बोथ फॉल्स तर फॉल्स. हे पण लिहून घ्या. तिसरा कुठला आहे बेटा? इम्प्लिकेशन. याला कंडिशनल पण म्हणतात. इम्प्लिकेशन या केसमध्ये स्टेटमेंट कसं असणार आहे बघा. इफ राम लिव्स इन पुणे सोलापूर देन सीमा लिव्स इन पुणे. आणि मॅथमॅटिकली त्याला कसं लिहितो? पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू असं म्हणायचं. पी इम्प्लाइज क्यू. आता जास्त आपण त्याच्या ग्रामरमध्ये न जाता, इंग्लिशमध्ये न जाता हे रूल कसं यूज करायचं ते बघूया. ठीक आहे. इफ देन साठी रूल काय बघा, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स आहे. काय रूल आहे? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, नाहीतर बाकी केसमध्ये ट्रू असणार. बाकी केसमध्ये काय असणार आहे? ट्रू. पहिलं काय होतं? कंजंक्शनसाठी काय होतं? बोथ ट्रू तर ट्रू. डिसजंक्शनसाठी काय होतं? बोथ फॉल्स तर फॉल्स. इम्प्लिकेशनसाठी काय? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स. ठीक आहे. हे आता थोडंसं नवीन वाटायला लागलं, पण आपण हे इतक्यादा यूज करणार आहे की तुम्हाला हे पाठच होऊन जाणार. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, बाकी केसमध्ये. ठीक आहे. हे पण लिहून घ्या. तुम्ही स्वतः अनालाइज करू शकता की म्हणलेला स्टेटमेंट हा ट्रू आहे, हा ट्रू आहे, तर तो स्टेटमेंट ट्रू आहे का नाही, म्हणलेला स्टेटमेंट ट्रू आहे का नाही, हे तुम्ही अनालाइज करू शकता. इफ राम लिव्स इन सोलापूर देन सीमा लिव्स इन पुणे. जर तर मराठीमध्ये त्याला काय म्हणा, जर तर, इफ देन. जर राम सोलापूरमध्ये राहत असेल तर सीमा पुण्यामध्ये राहते. म्हणलेलं दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे, तर ओव्हरऑल कंपाऊंड स्टेटमेंट पण ट्रू आहे. कधी फॉल्स असणार आहे? पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर. हा ट्रू आणि हा फॉल्स असेल, सीमा पुण्यामध्ये राहत नसेल तर म्हणलेला कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. इफ राम लिव्स इन सोलापूर देन सीमा लिव्स इन पुणे. सीमा पुण्यामध्ये राहत नसेल, दुसरीकडे कुठेतरी राहते असेल तर म्हणलेला स्टेटमेंट फॉल्स असणार. बाकी सगळ्या केसमध्ये ट्रूच असणार. ठीक आहे. हे इंग्लिश आपल्याला काय लागायचं ना, ठीक आहे, आपल्याला मॅथमॅटिक्स स्टडी करायचं, हे रूल फक्त माहिती असायला पाहिजे. पण त्याचं कनेक्शन ह्याच्याशीच आहे, इंग्लिश लँग्वेजशीच आहे, बरोबर.
तिथून हे डिराईव्ह झालं. झालं का? लिहिलात का? चौथं आहे, झालं का? लिहिलं? चौथं काय आहे? डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन ते कसं लिहायचं? इफ अँड ओनली इफ राम लिव्स इन सोलापूर, सीमा लिव्स इन, बरोबर, त्याला मॅथमॅटिकली असं रिप्रेझेंट करायचं. आणि याचा रूल काय बघा, या शेवटच्याचा रूल काय बघा, बोथ सेम तर ट्रू, बोथ सेम तर ट्रू नाहीतर फॉल्स, बोथ सेम तर ट्रू नाहीतर फॉल्स, असा याचा ट्रूथ टेबल आहे. ट्रूथ टेबल म्हणजे काय? एका कंपाऊंड स्टेटमेंटचे पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज वेगवेगळ्या केसेसमध्ये, या कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यूज ची पॉसिबल व्हॅल्यूज, पहिला ट्रू असेल, दुसरा ट्रू असेल, तर काय कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? ट्रू असणार. पहिला सिंपल स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरा सिंपल स्टेटमेंट फॉल्स, तर ओव्हरऑल कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स असणार. असं लिहून घ्या बेटा. शेवटचं काय आहे? निगेशन. निगेशन फॉर एक्झाम्पल असं एक सिंपल स्टेटमेंट आहे, रवी इज इन 12th स्टँडर्ड. हा सिंपल स्टेटमेंट आहे, त्याला पी ने डिनोट केलेलं आहे. मॅथमॅटिकली या सिंपल स्टेटमेंटला पी ने डिनोट. ह्याचं जर निगेशन लिहायला सांगितलं, म्हणजे निगेटिव्ह व्हर्जन लिहायला सांगितलं तुम्हाला, त्यालाच म्हणायचं निगेशन ऑफ पी. तर कसं लिहायचं? रवी इज नॉट इन 12th स्टँडर्ड. रवी इज इन 12th स्टँडर्ड, रवी 12वी मध्ये आहे, त्याचं निगेशन कसं लिहायचं? निगेटिव्ह व्हर्जन कसं लिहायचं? रवी इज नॉट इन 12th स्टँडर्ड. मॅथमॅटिकली पी स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स असतो, पी स्टेटमेंट फॉल्स असेल तर निगेशन पी ट्रू असतो. याचा उलट लिहितो बरोबर. तर निगेशनसाठी ट्रूथ टेबल असं आहे. ट्रूचा निगेशन काय तो फॉल्स, फॉल्सचा निगेशन काय तो, एवढं लिहून द्या. ठीक आहे, त्याचं यूज कसं होतंय हे पुढे थोडंसं क्लिअर होईल तुम्ही. तर सगळ्या ट्रूथ टेबलचा एक समरी तयार करूया आपण. ठीक आहे, पी नावाचा एक सिंपल स्टेटमेंट आहे, क्यू नावाचा एक सिंपल स्टेटमेंट आहे. तर यांचे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन होऊ शकतात. पी आणि क्यू या 2 सिंपल स्टेटमेंट पासून जर कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं असेल तर त्यांचे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन तयार होऊ शकतात. पहिला ट्रू, हा पण ट्रू, हा ट्रू, हा फॉल्स, हा फॉल्स, हा ट्रू, हा फॉल्स, हा फॉल्स, हे 4 पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत. या 2 सिंपल स्टेटमेंटला जोडण्यासाठी अँड जर यूज केला असेल, पी अँड क्यू, ह्याचा रूल काय होतं? सुरुवातीला सांगितलं, कन्व्हेन्शनचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू, बरोबर का? बोथ ट्रू तर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. या 2 सिंपल स्टेटमेंटला ऑरने जर जोडलं तर या डिसजंक्शनचा ऑरचा रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स, बोथ फॉल्स तर फॉल्स, बाकी सगळे ट्रू. त्याच्यानंतर ना त्या 2 सिंपल स्टेटमेंट्सला इफ देन ने जर जोडलं तर ह्याचा रूल काय बघा? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू. फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रूच. आणि डबल इम्प्लिकेशन किंवा ह्याला बाय कंडिशनल प्रमाण, इफ अँड ओनली इफ, पी अँड क्यू असं जर म्हणलं किंवा पी इफ अँड ओनली इफ क्यू मध्ये यूज केलं तरी चालतं. पी इफ क्यू असं जर असेल स्टेटमेंट तर रूल काय? बोथ सेम तर ट्रू, बोथ सेम तर ट्रू नाहीतर फॉल्स. ठीक आहे, एवढं जर तुम्हाला लक्षात राहिलं मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये, ऑलमोस्ट 50% तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक आल्यासारखे. आणि हे खूप सोपं आहे, तुम्ही विसरायचं म्हणलं तरी विसरणार नाही, बरोबर का? हे सॉल्व्ह करता करता आपल्या लक्षात राहणार. अँडचा रूल काय? बोथ ट्रू तर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ऑरचा रूल काय? बोथ फॉल्स तर फॉल्स, बाकी सगळे ट्रू. इफ देनचा रूल काय आहे? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, बाकी सगळे. डबल इम्प्लिकेशनचा रूल काय आहे? बोथ सेम तर ट्रू, बोथ सेम तर ट्रू नाहीतर फॉल्स. हे लिहून घ्या टेबल. हा टेबल खूपदा लागायचा. आणि इव्हन
बोर्डच्या एक्झाममध्ये हा टेबल पहिल्यांदा आन्सर पेपर मिळाल्यानंतर बॅक साईडला तयार करून ठेवायचं. बरोबर. या टॉपिकला आहेत 10 मार्क. वेटेज किती आहे ह्याचा? 10 मार्क. तुम्ही विसरायचं म्हणलं, चुकायचं म्हणलं तरी चुकणार, कारण हा टॉपिक जो आहे तो 8 स्टँडर्ड 9 स्टँडर्डच्या लेवलचा आहे. बरोबर. फुकटचे मार्क आहेत 10 मार्क विथ ऑप्शन. जर तुम्ही बघायला गेलं तर 10 मार्क वेटेज आहे. MCQ 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क क्वेश्चन, 3 मार्क क्वेश्चन, 10 मार्क्सचं वेटेज आहे आणि अतिशय सोपं आहे. चुकायचं म्हणलं तरी चुकणार नाही. बरोबर. टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिले होते. एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली विदाउट एक्झामिनिंग द ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू अजून सांगू नका म्हणलं, फक्त त्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करा म्हणून. बरोबर का? हा एक सिंपल स्टेटमेंट आहे अँड हा एक सिंपल स्टेटमेंट आहे. याला जर आपण पी नाव दिलं, हे बघ, एवढ्या पार्टला जर पी नाव दिलं, एवढ्या पार्टला जर क्यू नाव दिलं, तर या कंपाऊंड स्टेटमेंटला मॅथमॅटिकली आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो? पी अँड क्यू. बरोबर का? अँडचा हा सिम्बॉल आहे, अँडचा हा सिम्बॉल आहे. या स्टेटमेंटला पी म्हणलं, या स्टेटमेंटला क्यू म्हणलं, तर याचा मॅथमॅटिकल फॉर्म कसा असणार आहे? आम्हाला एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली, त्याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन लिहायला सांग. तर याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असंच. दुसऱ्या स्टेटमेंटचा बघा, अ स्कूल इज ओपन ऑर देर इज अ हॉलिडे. याला म्हणायचं पी, याला म्हणायचं क्यू. ऑर साठी काय यूज करतो आपण? बी असा सिम्बॉल यूज करतो. तर याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असेल. नेहमी पी आणि क्यूच वापरायचं का? तुम्ही तुमच्या मर्जीने काय पण वापरू शकता. बरोबर. पण मोस्टली आपण पी क्यू आर हे लेटर्स यूज करतो. दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. हे कसं लिहिणार? बटला कसं लिहिणार? इम्प्लाइज लिहायचं. काय लिहायचं? नॉट लिहिलंय ना. ठीक आहे. नॉट आहे तर ते काय असणार आहे? निगेशन असणार आहे. हे बेटा, नॉट आहे तर ते काय असणार आहे? निगेशन. याला जर पी म्हणलं, दिल्ली इज इन इंडियाला काय म्हणायचं? पी. आता क्यू कुणाला म्हणायचं? क्यू लिहिताना क्यू हा स्टेटमेंट कुणासाठी वापरायला लागलो? ढाका इज इन श्रीलंका. ठीक आहे. आता इथं तर नॉट आहे, पण इथं मी नॉट लिहिलो नाही बघा. पॉझिटिव्ह स्टेटमेंटला लेटर द्यायचा, कधी पण पॉझिटिव्ह स्टेटमेंटलाच लेटर द्यायचं. ढाका इज इन श्रीलंका, ह्याला क्यू म्हणतो. पण इथं ऍक्च्युअल स्टेटमेंटमध्ये तर नॉट आहे, तर निगेशन क्यू काय असणार आहे? हे बेटा, निगेशन क्यू काय असणार आहे? या स्टेटमेंटला निगेटिव्ह कसं करतो आपण? ढाका इज नॉट इन श्रीलंका. बरोबर. आता बट म्हणलं तरी त्याला अँडच कन्सिडर करायचं. दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका, त्याला काय यूज करायचं? निगेशन क्यू यूज करायचं. काय यूज करायचं? निगेशन क्यू. काय यूज करायचं? निगेशन क्यू. टेक्स्टबुक मध्ये पण तसंच दिलं बघा. हे बघा, दिल्ली इज इन इंडियाला काय म्हणलंय? टी. ढाका इज इन श्रीलंकाला काय म्हणलंय? पण ऍक्च्युअल स्टेटमेंटमध्ये ढाका इज नॉट इन श्रीलंका होतं. पण इकडे ढाका इज नॉट इन श्रीलंका, याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं. ढाका इज इन श्रीलंकाला जर क्यू म्हणला असेल, तर ढाका इज नॉट इन श्रीलंकाला काय म्हणणार? निगेशन क्यू. बरोबर. मग लिहिताना सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन लिहिताना असं द्यायचं. बरोबर. कारण इथं क्यू जर लिहिलं तुम्ही तर लक्षात येत नाही की एक पार्टमध्ये एका स्टेटमेंटमध्ये नॉट यूज केलेला आहे, हे लक्षात येत नाही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन बघितलं. बरोबर का? म्हणून स्टेटमेंट लिहित असताना पॉझिटिव्ह स्टेटमेंटलाच आपण लेटर लिहितो सुरुवात, नंतर ना त्याला निगेट करायचं. त्याच्यानंतर ए बेटा, हे काय बघा, हा एक सिंपल स्टेटमेंट आहे, हा एक सिंपल स्टेटमेंट आहे, याला पी म्हणूया. आणि हा एक सिंपल स्टेटमेंट आहे, याला क्यू म्हणूया. इफ अँड ओनली इफ, याला सिम्बॉल काय? इफ अँड ओनली इफला सिम्बॉल काय आहे? हा असा डबल एरो आहे बघा. बरोबर. याला काय म्हणायचं? पी नाव द्यायचं. या स्टेटमेंटला काय नाव द्यायचं? पी. या स्टेटमेंटला काय नाव द्यायचं? क्यू. तर या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन असं करू शकतो. बरोबर. कसं लिहिलंय बघा आन्सर. लेट, या पार्टला पी नाव दिलं, या पार्टला क्यू नाव दिलं, या सिंपल स्टेटमेंटला पी नाव दिलंय, या सिंपल स्टेटमेंटला क्यू नाव दिलं. आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटचा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं लिहिलंय? पी डबल इम्प्लाइज क्यू. ह्याला रीड कसं करायचं? पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणायचं, ह्याला पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणायचं. पी अँड निगेशन क्यू म्हणायचं. पी ऑर क्यू म्हणायचं, ह्याला पी अँड क्यू म्हणायचं. येते लक्षात? पुढे बघा, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. पहिल्यांदा काय करावं लागेल? त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं आणि नंतर ना त्याचा ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं. आता ट्रूथ व्हॅल्यू लिहिण्यासाठी
कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लिहिण्यासाठी रूल बघितलं पण बोथ ट्रू तर ट्रू. कंजंक्शनसाठी रूल काय होता? बोथ ट्रू तर ट्रू. डिजंक्शनसाठी रूल काय होता? बोथ फॉल्स तर फॉल्स. इफ देन साठी रूल काय होता? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स. आणि डबल इम्प्लिकेशनसाठी त्यालाच इफ म्हणतो, त्याच्यासाठी रूल काय होता? बोथ सेम तर ट्रू. ते यूज करायचे. 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. याला जर पी म्हणलं आणि याला जर क्यू म्हणलं तर दोघांच्या मध्ये काय यूज करायचं आहे? अँड. आणि अँडचा रूल माहिती आहे आपल्याला. अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू नाहीतर फॉल्स. बघूया 3 प्राईम नंबर आहे का? 3 प्राईम नंबर आहे का? प्राईम नंबर म्हणजे काय? असा नंबर जे कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. 3 कोणाच्या टेबलमध्ये येत नाही, बरं का? 3 स्वतःच्या आणि 1च्या टेबलमध्ये. 4 प्राईम आहे का? 4 प्राईम नाही आहे बघा. 4 कंपोजिट आहे कारण 2च्या टेबलमध्ये येते. 6 2च्या टेबलमध्ये येते, 3च्या टेबलमध्ये येते. 6 कंपोजिट नंबर आहे. तर सगळे जे नंबर्स आहेत ते आयदर प्राईम असतात किंवा कंपोजिट असतात. प्राईम नंबर कोणाला म्हणायचं? जे कोणाच्या टेबलमध्ये येते त्याला म्हणायचं प्राईम. प्राईम 3 हा प्राईम नंबर आहे, बरोबर? 3 प्राईम नंबर आहे, हे ट्रू आहे, हा ट्रू आहे. 4 इज अ रॅशनल नंबर. सगळे रॅशनल नंबरच आहेत. रॅशनल नंबर म्हणजे काय? पी बाय क्यू फॉर्म मध्ये जो नंबर असतो, न्यूमरेटरला एक नंबर, डिनॉमिनेटरला एक नंबर, अशा फॉर्म मध्ये जर नंबर असेल तर त्याला रॅशनल नंबर म्हणायचं. पण याच्या डिनॉमिनेटरला काहीच नाही की त्या 4ला 4 डिवायडेड बाय 1 लिहू शकतो का? 4 डिवायडेड बाय 1 म्हणजे 4च. तर हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. 4 हा रॅशनल नंबर आहे, बरोबर. तर हा दुसरा स्टेटमेंट पण ट्रू आहे. पहिला ट्रू आहे, दुसरा पण ट्रू आहे. तर हे बेटा रूल काय होता आपला? इथं लिहितो क्लीन कसं बघ. पी अँड क्यू. ए बेटा पी काय आहे? ट्रू आहे, हा पण ट्रू आहे. तर अँड साठी रूल काय आहे? बोथ ट्रू तर बोथ ट्रू तर बोथ ट्रू तर. या सिम्बॉलला काय म्हणायचं? इज इक्विव्हॅलंट टू. याला इक्विव्हॅलंट म्हणायचं. काय म्हणायचं? इक्विव्हॅलंट. असं असेल तर इक्वल टू म्हणायचं, बरोबर. आणि याला काय म्हणायचं? याला काय म्हणत होतो? कॉन्ग्रुएंट म्हणत होतो. याला काय म्हणत होतो? सिमिलर टू म्हणत. बरोबर. हे काय आहे? इक्विव्हॅलंट. तर पहिला स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरा स्टेटमेंट ट्रू आहे आणि मध्ये अँड आहे. तर हा कंपाऊंड स्टेटमेंट इज इक्विव्हॅलंट टू ट्रू, हा स्टेटमेंट ट्रू आहे. बोथ ट्रू तर ट्रू. रूल काय होता? बोथ ट्रू तर ट्रू. तसंच लिहिलंय बघा याचा आन्सर इथे लिहिलंय बघा. पहिल्या पार्टला पी नाव दिलं, दुसऱ्या पार्टला क्यू नाव दिलं. तर पी अँड क्यू पहिला ट्रू आहे, दुसरा पण ट्रू आहे. द गिव्हन स्टेटमेंट इज सिम्बॉलिक फॉर्म त्याचा असा आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू काय? बरोबर. ट्रूथ व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो? अँडची. बोथ ट्रू तर ट्रू. तसंच आहे. दुसरा बघा, ऑल फ्लॉवर्स आर रेड ऑर ऑल काउज आर ब्लॅक. या पहिल्या पार्टला काय नाव द्यायचं? पी. या दुसऱ्या पार्टला क्यू. काय पण नाव देऊ शकतात, त्यांनी पीच नाव दिलं. ऑल फ्लॉवर्स आर रेडला पी नाव दिलं, ऑल काउज आर ब्लॅक त्याला काय म्हणलं? क्यू. ह्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं करणार? पहिल्याला पी, दुसऱ्याला क्यू म्हणलं तर मध्ये काय आहे? हे बेटा मध्ये काय आहे? ऑर आहे. ऑरचा सिम्बॉल कसा असतो? आणि ऑरचा रूल पण मला माहिती आहे. बोथ फॉल्स तर फॉल्स असते, बोथ फॉल्स तर फॉल्स. तर पी ट्रू आहे का फॉल्स आहे चेक करू. ऑल फ्लॉवर्स आर रेड, सगळे फ्लॉवर रेड असतात का? म्हणजे हा फॉल्स आहे. दुसरा स्टेटमेंट बघू, ऑल काउज आर ब्लॅक, सगळे काऊ ब्लॅक असतात का? नाही, हे पण फॉल्स. तर ओव्हरऑल ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय? ऑरचा रूल पण माहिती आहे आपल्याला. बोथ फॉल्स तर फॉल्स, बोथ फॉल्स तर फॉल्स. बोथ ट्रू तर ट्रू, बोथ फॉल्स तर फॉल्स. ठीक आहे. तर दुसरा स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे, बरोबर. तिसरं स्टेटमेंट काय? इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. याला काय नाव द्यायचं? पी. याला काय नाव द्यायचं? क्यू. आणि ह्याला मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट करायचं? इफ पी देन क्यू. इफ पी देन क्यू. ह्याला रीड करताना कसं रीड करायचं? इफ पी देन क्यू. पी स्टेटमेंट ट्रू आहे का बघा? मुंबई इज इन महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्रात आहे का? आहे, ट्रू. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, हे पण ट्रू आहे. आणि हे बेटा इम्प्लिकेशनचा रूल काय आहे? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स आहे, नाहीतर बाकी सगळे काय? ट्रू आहे. फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स आहे. इथं फर्स्ट ट्रू देन फॉल्स नाही आहे. फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स आहे, बाकी सगळे काय असणार आहेत? ट्रू असणार आहे. म्हणजे हा पण काय नाही? ट्रू आहे. रूल काय सांगतो? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, नाहीतर ट्रू. तसंच लिहिलंय का? मुंबई इज इन महाराष्ट्र